महत्त्वाची बातमी पाहूयात। गडचिरोली जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील बलात्कार आणि चिमुरड्याच्या हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल बुधवारी लागला। विवाहितेवरती अत्याचार करून तिच्या 3 वर्षाच्या निष्पाप मुलाची तोंड दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या संजू विश्वनाथ सरकार या नराधमाला अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। या निकालामुळे संपूर्ण जिल्ह्यात न्यायाचा विजय झाल्याची भावना व्यक्त होतीये। मुलचेरा तालुक्यामधील कांचनपूर इथे 19 जून 2017च्या मध्यरात्री ही हृदयद्रावक घटना घडलेली होती। पीडिता आणि तिचा 3 वर्षांचा मुलगा दोघेच घरी असताना संधी साधून शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घरात घुसून महिलेवरती बळजबरीने अत्याचार केला। या झटापटीत कुशीमध्ये झोपलेल्या 3 वर्षाच्या चिमुरड्याला जाग आली आणि तो रडू लागला। आपलं पितळ उघडं होईल या भीतीने नराधम संजू यानं त्या निष्पाप बालकाचं तोंड आणि नाक दाबून त्याला जागीच ठार केलं। संतापलेल्या आईनं प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या गळ्यावरती चाकूने वार करून तिला मरणासन्न अवस्थेमध्ये सोडून तिथून पळ काढला होता। या घटनेमध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली आहे। या निकालासंदर्भातली अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी मनीष रक्षमवार। मनीष, मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे 19 जून रोजी 2017च्या मध्यरात्री ही काळजाला थरका बुडवणारी घटना घडली होती। पीडित महिला आपल्या 3 वर्षाच्या मुलासह घरात असताना तिचा पती रोजगाराकरिता आंध्र प्रदेशमध्ये गेला होता। त्याच्यामुळे या परिसरामधील जे ग्रामस्थ आहेत ते आंध्र प्रदेशमध्ये जात असतात रोजगाराकरिता आणि ही संधी साधून शेजारी राहणारा संजू सरकार याने मध्यरात्री 2च्या सुमारास घरात घुसून महिलेवर अत्याचार केला होता। यावेळी कुशीमध्ये झोपलेल्या निष्पाप बालकाला जाग आली आणि तो रडू लागला। आपलं पितळ उघड होणार या कारणाने त्याच्या आवाजामुळे त्या भीतीने नराधम संजूने त्या चिमुरड्याचे नाक आणि तोंड दाबून त्याला जागीच जीव घेतला होता। आईने आपल्या पोटाच्या गोळ्याला वाचवण्यासाठी प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने सुद्धा वार केला होता आणि त्याला असं वाटतं की म्हणजे मृत पावली असं वाटल्यावर त्याने तो सोडून निघून गेला होता। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ घराचा दरवाजा उघडला नसल्याने गावकऱ्यांना संशय आला। त्यांनी भीतीच्या आडोशाने आत पाहिलं असता रस्त्याच्या सारोड्यात पडलेली माता आणि खाटीवर निश्चित पडलेला चिमुरडा पाहून गाव हादरून गेला होता। आणि ही घटना खूप मोठी घटना होती, जिल्ह्यामधली सर्वात मोठी घटना होती। आणि आज अहेरीचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश आर कदम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। तत्कालीन तपास अधिकारी गजानन टोंपे यांनी सादर केलेले ठोस पुरावे आणि वैद्यकीय अहवाल आणि पीडितेची साक्ष खटल्याचं अत्यंत काळजी ठरले आणि हे कृत्य दुर्मिळ असल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने आरोपीला मानवी कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। आणि तसेच बलात्काराने खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप आणि घरफोडीसाठी 10 वर्ष समाजसेवा कारावास शिक्षा त्यासोबत पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेला आहे। आणि महत्वाचा विषय म्हणजे या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि न्याय व्यवस्थेला पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने विश्वास बसलेला आहे असं सांगता येईल। तृप्ती, निश्चित मनीष, 2017ची ही घटना आणि या प्रकरणामध्ये न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे त्यामुळे न्यायालयावरचा विश्वास दृढ होण्यासाठी निश्चितच मदत होईल आणि अर्थातच अनेक वर्षांपासूनचा हा लढा यशस्वी झालेला आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।